ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर हितेश सर. मी तुमच्या एक्झाम मिनिक्सच्या आपल्या IBOP अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं मी हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण आज पॉलिटी या टॉपिकवर डिस्कस करणार, राज्यशास्त्र या विषयावर घेतलेला आहे. तर राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण आज राज्यपाल या टॉपिकवरती डिस्कस करणार आहे, जो अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. जर तुम्ही राज्यसेवाची एक्झाम गेली तरी पण या ठिकाणी टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. MPSC ग्रुप बी ची जरी दिली तरी या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. MPSC ग्रुप सी ची दिली तर सुद्धा प्रश्न विचारले जातात. आणि त्यानंतर आपण जर विचार केला पोलीस भरतीमध्ये कुठलीही एक्झाम घ्या, प्रत्येक एक्झाम मध्ये राज्यपाल या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. ओके, तर या ठिकाणी आपण बघूया की राज्यपाल हे या ठिकाणी काही महत्वाच्या गोष्टी आपण बघूया की राज्यपाल पदाबद्दल काय काय प्रश्न आपले विचारले जातात. तर सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवा की राज्यपाल हे जे सिस्टम आहे हे आपण कुठल्या देशाकडून घेतलेलं आहे, तर कॅनडा नावाचा देश आहे. या कॅनडामधून या ठिकाणी आपण राज्यपाल हे पद घेतलेलं आहे. खूप वेळा MPSC ला प्रश्न विचारला जातो की राज्यपाल हे पद कुठून घेतलेलं आहे, तर कॅनडा देश आहे या कॅनडामधून घेतलेला आहे. बघा मित्रांनो, कलम नंबर 153 मध्ये जर आपण विचार केलं, आर्टिकल नंबर 153 मध्ये सांगितलेलं आहे प्रत्येक राज्यासाठी राज्यपाल असेल. प्रत्येक राज्यासाठी राज्यपाल असेल. मग आता प्रश्न असा येतो की राज्यपाल हे जे पद आहे या पदाची नेमणूक कोण करतो, याची नियुक्ती कोण करतो, तर भारताचे जे राष्ट्रपती आहे ते राज्यपाल या पदाची नेमणूक करतात, नियुक्ती करतात. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपली राज्यघटना लिहिलेली आहे त्या राज्यघटनेत सांगितलेलं आहे की कलम नंबर 155 मध्ये सांगितलंय की राष्ट्रपती हे राज्यपालांची नेमणूक करतील. ओके, कलम नंबर 155 सांगितलाय की राष्ट्रपती हे राज्यपालाची नेमणूक करतील. ओके, पुढे या ठिकाणी आपण जर विचार केलं तर काही पॉइंट आपल्या ठिकाणी बघायचं आहे जे या ठिकाणी आपल्याला महत्वाचे आहे. तर राज्यपाल या पदाबद्दल काही परिचय आपल्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तर सर्वात पहिले लक्षात ठेवा की राज्यपालांचा परिचय, राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे. राज्यांना दोन प्रमुख असतात, एक असतं घटनात्मक प्रमुख, एक असतो वास्तववादी प्रमुख. बघा, घटनात्मक प्रमुख किंवा नामधारी प्रमुख कोणाला म्हटलं जातं, तर राज्यपाल याला म्हटलं जातं. त्यानंतर जर आपण विचार केलं तर वास्तविक प्रमुख कोण, तर वास्तविक प्रमुख असतात मुख्यमंत्री. ओके, कोण असतो, मुख्यमंत्री या ठिकाणी वास्तविक प्रमुख असतात. राज्यपाल काय असतात, ते या ठिकाणी घटनात्मक प्रमुख असतात. ओके, जसं केंद्रामध्ये विचार केलं तर केंद्रामध्ये राष्ट्रपती काय असतात, घटनात्मक प्रमुख असतात, म्हणजे नामधारी प्रमुख असतात. तर देशामध्ये पंतप्रधान काय असतात, तर या ठिकाणी वास्तविक प्रमुख असतात. बघा, या ठिकाणी राज्यपाल राज्याचा काय असतो, घटनात्मक प्रमुख असतो. त्यानंतर राज्यपाल हा राज्याचा, म्हणजे लक्षात ठेवा की मुख्यमंत्री कोण असतो, मुख्यमंत्री सरकारचा प्रमुख असतो. तर राज्यपाल काय असतात, तर राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. समजून घ्या, सरकारचा प्रमुख कोण, मुख्यमंत्री, राज्याचा प्रमुख कोण, राज्यपाल. ओके, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तो भारताच्या राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून कार्य करतो. आपण जर विचार केलं तर भारताचा राष्ट्रपती यांच्यामधला दुवा, म्हणजे राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री यामधला दुवा म्हणजेच कोण, तर राज्यपाल या ठिकाणी असतात. एखादी बिल जर आपण टाकला असेल, जसं विधानसभेमध्ये बिल टाकला असेल, ते बिल पास झाल्यानंतर ते विधान परिषदेमध्ये जाते, विधान परिषद पास झाल्यानंतर ते बिल राज्यपालांकडे येते. राज्यपाल त्याला सही करू शकतात किंवा ते बिल राष्ट्रपतीच्या विचारार्थ परत पाठवू शकतात. ओके, राष्ट्रपतीचं जर बिल पाठवलं म्हणजेच काय, तर राज्याचा मधला दुवा कोण आहे, तर राज्यपाल या ठिकाणी असतात. ओके, दुसरा आपण जर विचार केलं, राज्यकारभार राज्यपालाच्या नावाने चालविला जातो. आपण जर विचारलं काही जे GR येईल किंवा काही जे माहिती येईल, लेटर येईल, हे सर्व राज्यपालांच्याच नावाने काढलं जातं. ओके, पुढचा आपण जर विचार केलं तर प्रत्यक्ष कार्यकारी सत्ता मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या असते. बघा, प्रत्यक्ष कार्यकारी जी सत्ता असते हे कोणाच्या हातात असते, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या हातामध्ये या ठिकाणी कार्यकारी सत्ता असते. ओके, तुम्हाला माहिती असतील की आपले महाराष्ट्र राज्य जे आहे, या महाराष्ट्र राज्याचे CP राधाकृष्णन हे काय सध्या तर या ठिकाणी आपले राज्यपाल म्हणून पदावर काम करत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की 9 सप्टेंबर 2025 रोजी या ठिकाणी उपराष्ट्रपती निवडणूक होती आहे आणि या उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये या ठिकाणी CP राधाकृष्णन या ठिकाणी उभे आहेत. ओके, या ठिकाणी पुढचा आपण जर विचार केलं तर राज्यपालांची नियुक्ती,
बघा, राज्यपालांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतो. बघा, कोण करतात? राष्ट्रपती करतात. किती कलम नंबर नुसार लक्षात ठेवा, तर कलम नंबर 155 मध्ये सांगितलेलं आहे, आर्टिकल नंबर 155 सांगितलं आहे की राज्यपाल यांच्या पदाची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. पुढचा आहे, यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, परंतु राष्ट्रपती इच्छेनुसार पदावरून हटू शकतात. बघा, राज्यपाल हे जे पद आहे याची नेमणूक कोण करतो? भारताचे राष्ट्रपती. त्यांना पदावरून जर काढायचं असेल तर तो अधिकार कोणाकडे आहे? तर राष्ट्रपतीकडेच आहे. म्हणजेच काय, तर राष्ट्रपती त्यांना कधीही पदावरून काढू शकतात. त्यांना पदावरून काढल्यानंतर कुठल्याही कोर्टामध्ये अपील केली जाऊ शकत नाही. ओके, हा राष्ट्रपतीचा काय स्वविवेक अधिकार आहे. दुसरे आपण जर विचार केला तर त्यासाठी 5 वर्ष पदावर राहू शकतात. एकदा राज्यपाल झाल्यानंतर ते कितीही वेळा राज्यपाल या ठिकाणी निवडून येण्यास पात्र असतात. ओके, काही पात्र दिलेलं बघा, तर भारतीय नागरिकत्व असावा. म्हणजे जर भारतात ज्याला जर एखाद्या राज्याचा राज्यपाल व्हायचा असेल तर तो त्या देशाचा नागरिक असावा. ओके, त्या देशाचा नागरिक असावा. पुढचा आहे, वय किमान 35 वर्ष असावे. म्हणजे ज्याचे वय 35 वर्ष पूर्ण होतील तेच व्यक्ती या ठिकाणी राज्याचे राज्यपाल म्हणून पात्र असतात. पुढचा आहे, संसद किंवा राज्य विधानसभे सदस्य नसावा. म्हणजे ते एक तर लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यांचा कुठलाही सदस्य नसावा. जर ते सदस्य म्हणून असतील तर या ठिकाणी त्यांना या पदावरून काढलं जातं आणि राज्यपाल पद दिलं जातं. दुसरी महत्वाची गोष्ट, ते कुठल्याही लाभाच्या पदावर नसावे. लाभाचं पद म्हणजे काय? नोकरी, गव्हर्नमेंट जॉबला ते नसावे. जर गव्हर्नमेंट जॉबला असतील तर त्यांना पदावरून काढलं जातं. ओके, किंवा त्यांना दिलं जात नाही, म्हणून ते गव्हर्नमेंट जॉबवर नसावा. ओके, पुढचं बघा मित्रांनो, दिलाय राज्यपालांचे काही अधिकार दिलेले आहे. राज्यपालांचे अधिकार समजूया पहिल्यांदा. कार्यकारी अधिकार, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची नेमणूक करणे. बघा, कलम नंबर 164 मध्ये सांगितलेलं आहे की राज्यपाल काय करतील? तर मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतील. राज्यपाल काय करतील? मुख्यमंत्र्याची नेमणूक करतील. ओके, तुम्हाला माहिती असेल की मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी नेमणूक कोण करतं? राज्यपाल. मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात? तर राज्यपाल या ठिकाणी शपथ देत असतात. ओके, पुढचं दिलं आहे की विधायकी अधिकार आणि विधानसभेचे अधिवेशन बोलावणे स्थगित करणे. बघा, विधानसभेचे अधिवेशन बोलवणं हे काम कोणाचं आहे? तर राज्यपालांचं असतं. लक्षात ठेवा, एक आहे अधिवेशन बोलवणं कोण? तर राज्यपाल. एक असतं स्थगित करणं म्हणजे थांबवणं, हे काम कोणाचं आहे? तर स्पीकर म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष आहे, त्यांचं हे काम आहे. संस्थगिती करणं कोणाचा अधिकार आहे? तर हे सुद्धा विधानसभेच्या अध्यक्ष आहे. परंतु अधिवेशन बरखास्त करणं, अधिवेशन समाप्त करणं हे अधिकार कोणाचा आहे? तर राज्यपालांकडे या ठिकाणी अधिकार असतो. ओके, पुढचा आपण जर विचार केलं, जोपर्यंत मुख्यमंत्र्यांना राज्य विधिमंडळामध्ये स्पष्ट बहुमत आहे तोपर्यंत ते आपल्या पदावर कायम राहू शकतात. परंतु जर मुख्यमंत्र्यांना राज्य विधिमंडळामध्ये म्हणजे विधानसभेमध्ये जर बहुमत नसेल तर अशा वेळेला त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार हा राज्यपालांना असतो. म्हणजेच काय, तर या ठिकाणी ज्यावेळेला बहुमत नसेल अशा सरकारला पदावरून राज्यपाल काढू शकतात. ओके, हा अधिकार राज्यपालांना दिलेला आहे. ओके, पुढचा आपण जर विचारलं, न्यायिक अधिकार, क्षमादान, शिक्षा, माफी व दंड कमी करण्याचा अधिकार आहे. म्हणजे जर एखादी कोर्टाने एखादी व्यक्तीला काही सजा दिली असेल तर तिला कमी करण्याचा किंवा क्षमा करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. शिक्षा माफी करण्याचा हक्क आहे व दंड कमी करण्याचा अधिकार आहे. परंतु या ठिकाणी आपण पुढचा विचार केला, वित्तीय अधिकार, वार्षिक अर्थसंकल्प मांडण्याची परवानगी. बघा, कलम नंबर 202 नुसार, लक्षात ठेवा, कलम नंबर 202 नुसार राज्यपालांच्या पूर्व परवानगीनेच राज्याचे अर्थमंत्री या ठिकाणी बजेट सादर करत असतात. ओके, जोपर्यंत राज्यपाल परवानगी देणार नाही तोपर्यंत बजेट सादर केलं जाऊ शकत नाही. ओके, म्हणजे आपण जर विचार केला तर आपल्या राज्याचे जे अर्थमंत्री आहे ते कोण आहे? तर अजितदादा जे आहे पवार या ठिकाणी कोण आहे? तर या ठिकाणी आपल्या राज्याचे अर्थमंत्री आहे. ओके, पुढचा आहे विशेष अधिकार काय राज्यपालांना? राष्ट्रपतीच्या निर्देशानुसार विशेष परिस्थितीवर कारवाई करणे. म्हणजे जर एखादी राज्य घटनात्मक व्यवस्था कोसळली असेल
तर ती राज्यपाल या ठिकाणी राष्ट्रपतींना सांगतात आणि राष्ट्रपती सांगितल्यानंतर त्या राज्यामध्ये राज्य आणीबाणी डिक्लेअर केली जाऊ शकते. ओके, हे अधिकार त्यांना या ठिकाणी काही दिलेले आहे. पुढचा आपण जर विचार केलं तर त्यांची भूमिका काय आहे बघा. त्यांच्या भूमिकेत जर आपण विचार केलं तर राज्यपालांची भूमिका राज्य आणि केंद्र यांच्यातील दुवा करणे. आपण बघितलं की राज्य आणि केंद्र यांच्यात दुवा म्हणून कोण काम करतं, तर राज्यपाल या ठिकाणी करत असतात. ओके, बघा कलम नंबर 167 मध्ये सांगितलं आहे, कलम नंबर 167 मध्ये सांगितलेलं आहे की अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे बघा. कलम नंबर 167 मध्ये सांगितलेलं आहे की राज्यपाल जी माहिती मागतील ती माहिती देणे हे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य असेल. बघा, राज्यपाल जी माहिती मागतील ती माहिती देणं हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य असेल, हे कलम नंबर 167 मध्ये सांगितलेलं आहे. तसंच जर एका मंत्र्याने परस्पर निर्णय घेतलेला आहे आणि तो मंत्रिमंडळाच्या विचारात नाही ठेवलेला आहे, तर अशी माहिती मंत्रिमंडळाच्या विचारात ठेवावी अशी मागणी राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांना करतात. ओके, पुढचा आपण जर विचार केलं तर कलम नंबर 163 मध्ये सांगितलेलं आहे की राज्यपालांना सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल. राज्यपालांना सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली काय असेल, मंत्रिमंडळ असेल, असं या ठिकाणी आपण सांगू शकतो. पुढचा आहे राज्यातील राजकीय स्थिरता राखणे, राज्यघटनेचे रक्षण आणि अंमलबजावणी सुनिश्चित करणे. एखादे विधेयक जर पास झाला असेल, जे विधानसभेतून पास झाला असेल, त्यानंतर ते विधान परिषद जाते, विधान परिषद पास झाल्यानंतर राज्यपालांकडे येते आणि जर ते विधेयक राज्यघटनेच्या विरुद्ध असेल, राज्यघटनेचा अवमान करणारा असेल, तर अशा वेळेला त्या विधेयकाला राज्यपाल रद्द करू शकतात. ओके, तर हे अधिकार त्यांना दिलेला आहे. पुढचा आहे आवश्यकतेनुसार राष्ट्रपती राजवट सुचवणे. आवश्यकतेनुसार राष्ट्रपती राजवट सुचवणे. ओके, बघा यामध्ये सांगितलं की जर ज्या देशामध्ये जर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात काही प्रॉब्लेमेट निर्माण झाले असतील, काही युद्ध चालू झाले असतील, काही राज्य सरकारमध्ये बहुमत नसेल, तर अशा सिच्युएशन मध्ये राज्यपाल राष्ट्रपती सांगतात आणि राष्ट्रपती राज्यामध्ये या ठिकाणी राज्य आणीबाणी डिक्लेअर करत असतात. बघा तुम्ही जर बघितलं असेल की या ठिकाणी हे महत्वाचं आपण बघू शकतो. ओके, पुढे आपण जर गेलं तर निष्कर्ष काय आहे बघा मित्रांनो, तर या ठिकाणी राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक नामधारी प्रमुख असतो. लक्षात ठेवा, राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक नामधारी प्रमुख असतो. तसंच राष्ट्रपती हा राष्ट्राचा घटनात्मक नामधारी प्रमुख असतो. क्लिअर झालं. पुढचा आहे ती प्रत्यक्ष सत्ता मंत्रिमंडळाच असते. राज्यकारभार संविधानानुसार सुरळीत चालावा यासाठी राज्यपाल महत्वाची भूमिका बजावतात. आपण बघितलंय की राज्यकारभार जो आहे तो राज्यघटनेनुसार व्यवस्थित चालावा यासाठी राज्यपाल महत्वाची भूमिका बजावत असतात. पुढचं आहे केंद्र व राज्य यांच्यातील समन्वय साधणे हे त्यांचे प्रमुख कार्य आहे. म्हणजे केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन निर्माण करणं, यांच्यामध्ये चांगले संबंध ठेवणं हे महत्वाचं काम कोणाचं आहे, तर राज्यपाल यांचं असतं. लक्षात ठेवा, राज्यपाल हे त्या राज्याचे रहिवासी नसावे असे संकेत पाळला जातो. ज्या राज्य म्हणजे महाराष्ट्राचे राज्य व्यक्ती असेल तर ते महाराष्ट्र राज्यपाल होऊ शकत नाही. ओके, हे महत्वाचं या ठिकाणी आपल्याला समजायचं. आता काही सराव प्रश्न दिले बघा मित्रांनो, तर सराव क्वेश्चन तुमच्या समोर येत आहे. राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? बघा, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संसद. तुम्हाला मी सांगितलंय की कोण करतं, राष्ट्रपती करतात. ओके, कुठल्या कलमानुसार करतात? कलम नंबर 155, आर्टिकल नंबर 155 नुसार राष्ट्रपती राज्यपालाची नेमणूक करतात. ओके, पुढे दिलाय राज्यपालांचा कार्यकाळ किती असतो? 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष. बघा मित्रांनो, तर राज्यपालांचा कार्यकाळ असतो 5 वर्ष. तसं बघितलं तो राष्ट्रपतीच्या मर्जीवरती अवलंबून असतो. जोपर्यंत राज्यपाल ऍक्च्युअली ते पदावरती 5 वर्ष राहतात, परंतु राष्ट्रपती त्यांना पदावरून कधीही दूर करू शकतात. ओके, पुढचा आहे बघा 6 वर्ष. 6 वर्ष कार्यकाळ कोणाचा असतो? तर राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये जे दोन निवडून जातात. ओके, ज्यामध्ये 106, 103 या लोकांना ज्याला आपण म्हणतो अप्रत्यक्ष पदे निवडून आलेले व्यक्ती, यांच्यासाठी कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. पुढचा आहे राज्यपाल होण्यासाठी किमान वय किती आहे? बघा, मी सांगितलंय की राज्यपाल होण्यासाठी 35 वर्ष आवश्यक असतात. ओके, मग 25 वर्ष कोणासाठी आवश्यक आहे? तर 25 वर्ष जर विधानसभेमध्ये जर तुम्हाला आमदार व्हायचं असेल तर तुमचं वय हे 25 वर्ष असावं. ओके,
पुढचं आहे 30 वर्ष कशासाठी, जर विधान परिषदेमध्ये तुम्हाला जर आमदार व्हायचं असेल तर तुमचं वय हे 30 वर्ष असावं. ओके, 40 वर्षाचा कुठलाच रूल नाहीये. पुढचा आहे खालीलपैकी कोणता अधिकार राज्यपालांना नाही आहे. बघा, कार्यकारी अधिकार, न्यायिक अधिकार, वित्तीय अधिकार, संरक्षण, डिफेन्स. ओके, बाकी कार्यकारी अधिकार त्यांना दिलेला आहे कार्यानुसार, न्यायिक पण दिलेला आहे, वित्तीय पण दिला आहे, परंतु संरक्षण अधिकार त्यांना या ठिकाणी दिलेला नाही आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न जर आपण विचार केले, एमपीएससीचे पेपर बघितला असेल तर प्रश्न खूप सोपे आहे. ओके, फक्त आपण त्याला अवघड करून ठेवतो. जोपर्यंत तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणार नाही, जोपर्यंत तुमचे आर्टिकल क्लिअर होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला स्कोर येणार नाही. ओके, भरपूर मुलं काय करतात, डायरेक्ट पेपर घेतात, पूर्ण पेपरचा क्वेश्चन घेतात आणि डायरेक्ट वाचतात आणि डायरेक्ट सांगतात याचा आन्सर ही आहे, लास्टला वाचत नाही. छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा या ठिकाणी एमपीएससी थोडीशी एक पॉइंट सुद्धा या ठिकाणी चुकी करते आणि जे आपण त्याला बघत नाही आणि बोलतो की हे आन्सर बरोबर आहे. तर मित्रांनो, असं नको करा, कारण तुम्हाला पेपर जर सॉल्व्ह करायचा असेल तर सर्वात पहिले लक्षात ठेवा, पॉलिटीमध्ये आर्टिकल खूप महत्वाचे आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, असेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्याकडे येणार आहे. ओके, ज्यामध्ये आपण हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, मॅथ, रिझनिंग, सायन्स, ओके, या प्रत्येक टॉपिक वरती या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे मित्रांनो. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात, काय वाटतात याचे कमेंट आम्हाला नक्की करा. ओके, ज्याच्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त उत्स्फूर्ती मिळेल. ओके, आणि नवीन व्हिडिओ बनवायला आम्ही अजून जास्तीत जास्त आनंद होईल. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. आणि जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमचे मुंबईमध्ये क्लासेस आहे, तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करून खाली लिंक मध्ये नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.